नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहत होतो धडा 8वा भारतातील दारिद्र्य हे पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहूयात दारिद्र्याची कारणे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी काही उपाय केलेले आहेत ते पाहूयात. आता पहिला आहे दारिद्र्याची कारणे. दारिद्र्याचे कोणकोणते कारणे आहेत ते पाहूयात. दारिद्र्य का वाढली, कशामुळे वाढली, दारिद्र्य होण्याची कारणे याबद्दल माहिती घेऊयात. पहिला आहे लोकसंख्येचा विस्फोट. आता लोकसंख्या वाढल्यामुळे दारिद्र्य निर्माण होण्याचे काय कारण, जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्यावर खूप अवलंबून राहावं लागतं लोकांना, त्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य जास्त होते. म्हणजे जो काही जगाच्या तुलनेने भारताचा 2% भूभाग आहे भारतामध्ये आणि 17% लोकसंख्या आहे. म्हणजे 2% भागामध्ये 20% लोक राहण्या इतकं झालं आहे. त्यामुळे त्या ठिकाणात लोकसंख्या जास्त आढळल्यामुळे तेथे निसर्गावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे लोकसंख्या विस्फोट हा महत्त्वाचा कारण आहे. जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने गरजा भागवण्यासाठी आणणाऱ्या साधनसंपत्तीचे वाटप असमान आहे. जो काही साधनसंपत्ती आहे तो असमान आहे. म्हणजे काही ठिकाणात कमी जास्त आहे. यामुळे मुख्य गरजा पूर्ण न झाल्याने दारिद्र्याचा विस्तार होतो. आता जे काही माणसाच्या मुख्य गरजा आहेत, अन्न, वस्त्र वगैरे, या गरजा न मिळाल्यामुळे लोकसंख्या वाढल्यावर त्या ठिकाणी दारिद्र्य परिस्थिती निर्माण होते. आता आर्थिक वृद्धीचा मंदगती वेग, म्हणजे जो काही आर्थिक वेग आहे तो न वाढल्यामुळे किंवा सरकारपाशी पैसे न आल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो काही मंद वेग असतो त्यावेळेस त्या ठिकाणी दारिद्र्य परिस्थिती निर्माण होते. आता आर्थिक वृद्धी न झाल्यामुळे आर्थिक विकासासाठी जे काही पैसे लागतात ते न दिल्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य परिस्थिती निर्माण होऊ शकते लोकांमध्ये. पाहूयात शेती व औद्योगिक क्षेत्रातील मंद गतीने होणारी वृद्धी आणि राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वृद्धी दर सुसंगत नाही. जो काही शेती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ जे काही गती आहे ती जर मंद राहिली तर त्या ठिकाणी जो काही वेग आहे आर्थिक विकासाचा तो कमी होतो आणि त्यामुळे तेथे दारिद्र्य परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच राज्यात सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्न कमी आहे. यामुळे दारिद्र्य निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे. त्यानंतर पाहूयात बेरोजगारी व अर्धबेरोजगारी. आता बेरोजगारी कुणाला म्हणतात हे मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलो आहे. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण वाढण्याचे कारण बेरोजगारी व अर्धबेरोजगारी आहे. आता काही प्रमाणात अर्धबेरोजगारी हे जास्त आढळतात, त्यामुळे तेथे बेरोजगारीमुळे त्यांना आता रोजगार न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना दारिद्र्याची परिस्थिती भोगावी लागते. त्यानंतर पाहूयात आर्थिक विषमता. मोठ्या प्रमाणातील आर्थिक विषमतेमुळे दारिद्र्याची व्याप्ती वाढली आहे. आता आर्थिक विषमतामध्ये उदाहरण तुम्हाला लक्षात येईल. उत्पन्न, मालमत्ता, उपभोग खर्च, कर्ज सुविधा, शेतजमिनीचं वाटप इत्यादीमध्ये विषमता. आता शेती किंवा मालमत्ता किंवा तुम्हाला खर्चण्यासाठी पैसे किंवा कर्ज इत्यादी गोष्टी न मिळाल्यामुळे तुम्ही देखील काही प्रमाणात दारिद्र्याखाली जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जो काही पैसे वाटप आहे त्यामध्ये विषमता आढळल्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य निर्माण होतात. पायाभूत सुविधांचा दुर्बलता. आता पायाभूत सुविधा अन्न, वस्त्र, निवारा सोडून या ठिकाणी दुसरे आहेत. उदाहरणार्थ आता क्रमशक्तीच्या अभावामुळे ऊर्जा, जे काही शक्ती असते ते नसल्यामुळे ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन, आरोग्य व शिक्षण इत्यादी पायाभूत सुविधा वापरता येत नाही. यामुळे दारिद्र्य होत जातात. आता पायाभूत जे काही सुविधा आहेत ते पुढच्या उपयोगासाठी लागणारे असतात, त्यामुळे तेथे हे दारिद्र्य निर्मूलन होते. ज्यामुळे पायाभूत सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य निर्मूलन होते. त्यानंतर पाहूयात चलनवाढ. आता चलनवाढ म्हणजे सातत्याने जीवनात वस्तूच्या किमतीत होणारी वाढ. आता तुम्हाला 10 रुपयाची कोलगेट तुम्हाला रोज उद्या 11 रुपये, परवाशी 12 रुपये, परवाशी 13 रुपये असे वाढत गेली तर तुम्ही खरेदी करणार आहात का? नाही. त्यामुळे चलनवाढ ही निश्चित असते काही वेळेस. त्यामुळे चलनवाढ वाढल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करणार नाही वस्तू, त्यामुळे तुमच्यामध्ये दारिद्र्य निर्माण होते किंवा त्या राज्यामध्ये दारिद्र्य निर्माण होते. आता मी कोलगेट सांगितलं, त्याचप्रमाणे अन्न म्हणजे ज्वारी, गहू इत्यादीमध्ये बदल झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या जे काही किमती आहेत वाढल्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य निर्मिती होते. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, अन्नधान्याची वाढती मागणी आणि कमी पुरवठ्याचे किमतीत प्रचंड वाढ. यामुळे क्रयशक्ती
कमी होऊन गरीब आणखी गरीब होतात. अन्न संकटामुळे लोकांमध्ये उपासमार, कुपोषण इत्यादीत वाढ झाली आहे. आता भारतातील तुम्ही कोविड-19 पाहिला असेल. कोविड-19पेक्षा जास्त जे काही भारतातील उपासमार जे काही लोक आहेत ज्यांना रोजचं अन्न भेटत नाही, ते जे काही रोज आपल्या हातावर पोट असणारे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी मृत्यू पावताना जास्त दिसत आहेत. त्यामुळे गरीब लोक आणि दारिद्र्य खूप प्रमाणात वाढत आहे. पहा त्यानंतर पाहूयात प्रादेशिक असंतुलन. आता प्रादेशिक असंतुलन म्हणजे आता बिहारमध्ये मोठमोठे इंडस्ट्री कंपन्या उपलब्ध नाहीत, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आहेत. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल आणि तेथे लोकांना रोजगार मिळाल्यामुळे लोक त्या ठिकाणी दारिद्र्य राहणार नाहीत. पण बिहारसारख्या किंवा छत्तीसगडसारख्या राज्यामध्ये त्या ठिकाणी थोडीफार गरिबी आढळते. पहा म्हणजेच प्रादेशिक असंतुलन. पहा प्रादेशिक असंतुलन आणि दारिद्र्याचे कारण हे ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आसाम ही राज्ये आर्थिक विकासामध्ये मागासलेली असून त्यांचे दारिद्र्याचे गुणोत्तर जास्त आहे. या ठिकाणी दारिद्र्याचे प्रमाण जास्त आहे. पहा ते आर्थिक मागासलेले म्हणजे औद्योगिक क्षेत्राप्रमाणे त्या ठिकाणी मागासलेले आहेत. आता 8वा पाहूयात दारिद्र्याचे दृष्टचक्र. ही संकल्पना प्राध्यापक सर रॅग्नर्स यांनी मांडली. अनेक भारतीय दारिद्र्याच्या दृष्टचक्रात अडकलेले असून परिणामी राष्ट्रीय उत्पन्नातील घट, दरडोई उत्पन्न कमी उपभोग, कमी भांडवल निर्मिती, कमी बचत, कमी उत्पादक व रोजगारातील घट झाले. हे आकृती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे एखाद्या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे, दरडोई उत्पन्न किंवा GDP कमी असल्यामुळे, त्या ठिकाणी बचती कमी असल्यामुळे, कमी त्या ठिकाणी भांडवल असल्यामुळे आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही दारिद्र्य आहे ते देखील काही वाढू शकते. पण म्हणजे त्या ठिकाणी हे काही प्रमाणात आपण देखील बचत हे कमी करतो आणि भांडवल देखील आपल्याजवळ कमी असते. यामुळे देखील त्या ठिकाणी जो काही दारिद्र्याचा चक्र असतो तो वाढत असतो. या ठिकाणी दृष्टचक्र पाहिलं असेल तुम्ही, या ठिकाणी आकृती दिली आहे. आता इतर घटक पाहूयात कोणकोणते घटक आहेत. नैसर्गिक आपत्ती हे खूप महत्त्वाचं आहे. पहा दारिद्र्य, काही जणांचे घर असून देखील वाहून गेले काही महापुरामुळे, त्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणजे नैसर्गिक आपत्ती. आता जात, वर्णभेद. आता वर्णभेद, लिंगभावभेद हे तुम्हाला माहिती असतील. उदाहरणार्थ जे काही मागासलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये लिंग भेदभाव केल्यामुळे त्या ठिकाणी तिथे दारिद्र्य परिस्थिती निर्माण होते. प्रशासकीय कार्यक्षमता व भ्रष्टाचार हे आधुनिकमध्ये कमी झाले, पण पूर्वी भ्रष्टाचार आढळल्यामुळे जो काही पैसा होता किंवा पैसा तो सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये गुंतला जात होता. म्हणजे त्या ठिकाणी भ्रष्टाचार आढळत होते. सार्वजनिक वितरण पद्धतीत अडथळे. जो काही सरकारचे धोरणं असतात, नियम असतात, ते जर सार्वजनिक किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये गुंतवलेले नाहीत तर त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. आता तुम्हाला माहिती व यासाठी दिले हे तुम्ही वाचू शकता. दारिद्र्याचे परिणाम. आता दारिद्र्याचे कोणकोणते परिणाम आहेत ते पाहूयात. देशाची आर्थिक प्रगती दारिद्र्यामुळे लांबणीवर पडते. जे काही देशाची आर्थिक प्रगती आहे ते दारिद्र्यामुळे कमी प्रमाणात होते. आर्थिक प्रगती. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न कमी होते. राहणीमानात खालावलेली असते. आता हे दारिद्र्याचे परिणाम आहेत. हे मी वाचतो. बचत, गुंतवणूक, भांडवल निर्मिती कमी होते. आर्थिक शक्ती तीव्र होते व संधीची असमानता निर्माण. श्रीमंत व गरीब वर्गात भेदभाव. त्यानंतर दारिद्र्यामुळे समाज व राष्ट्रविरोधी कारवाया यामध्ये वाढ होते. कल्याणकारी कार्यक्रमावरील अनुदान वाढीमुळे सरकारी खर्चात वाढ झाल्याने साधनसंपत्तीचे असमान वाटप होते. दारिद्र्याचे आर्थिक हालाकीत व कष्टप्रद जीवन जगावे लागते. दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. नक्कीच काही कारणामुळे देखील दारिद्र्य वाढल्यामुळे तेथे जो काही पर्यावरण असतो त्याचा देखील ऱ्हास होतो. आता उदाहरणार्थ भारतातील स्थिती तुम्ही पाहू शकता. पर्यावरणाचा काही प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती हवी यासाठी दिलेले शाश्वत विकासाचे ध्येय. आता कोणकोणते विकास हे मानवासाठी केले पाहिजे या ठिकाणी ते दिलेले आहे. आकृतीनुसार तुम्हाला समजेल. संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स चा अहवाल सप्टेंबर 2015
रोजी आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारला असून यात सर्व पूर्णपणे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणाविषयक परिणामाचा समावेश केला आहे. आता शाश्वत विकास, एखादा प्रदेशाचा विकास घडवायचा असेल तर त्या ठिकाणी जो काही माहिती असते तो या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे संयुक्त राष्ट्रांनी. त्यानंतर SDGs मध्ये वैश्विक करार करून दारिद्र्याचे स्वरूप व परिणाम पूर्णपणे संपवले आहे याचा अर्थ समावेश केला आहे. आता भारतामध्ये देखील काही प्रमाणात दारिद्र्य आढळते. मला वाटतं 2020चा हा 94% आहे भारताचा दारिद्र्यामध्ये जागतिक पातळीवर. यामध्ये 17 SDGs असून 159 ध्येय 2030 पर्यंत संपादित करणे आहे. SDGs ना आकार देण्यात भारताची एक मुख्य भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दृष्टीने भारताला आदराचे स्थान असल्याने 2030व्या वर्षापर्यंत दारिद्र्य निर्मूलनासाठी शाश्वत विकासाचे ध्येय कटिबद्ध मानले जाते. आता तुम्ही छोटे छोटे देश पाहिले असेल ते तुम्ही विकसित झालेले असतात, कारण त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असते आणि पर्यावरण देखील कमी असते आणि जे काही त्यांचा प्रदेश असतो तो देखील कमी असल्यामुळे त्या ठिकाणी विकास घडवणे खूप सोयीचे असते. आता भारतसारख्या विशाल देशामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या देखील जास्त आहे आणि प्रदेश देखील जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी विकसित होणे थोडेफार कठीण असते. पण त्यानंतर पाहूयात दारिद्र्य निर्मूलनासाठी काही सामान्य उपाय केलेले आहेत. ते पाहूयात. दारिद्र्य कमी होण्यासाठी काही उपाय केले आहेत. आता लोकसंख्येवर नियंत्रण. आता लोकसंख्या जो काही 6वा धडा होता त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आता काय केलेलं आहे. पूर्वी कशी लोकसंख्या वाढली याचा अभ्यास त्या ठिकाणी दिला आहे. मी त्यावर व्हिडिओ बनवला, तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता. ओके. आता कुटुंब कल्याण कार्यक्रम व लोकसंख्येचे धोरण. यामुळे वेळोवेळी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. जे काही कुटुंब कल्याण कार्यक्रम आहेत यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढण्यास कमी होते. कुटुंब कल्याण कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल, 6व्या धड्यामध्ये आहे, खूप चांगल्या प्रकारे माहिती. त्यानंतर दुसरा पाहूया शेती. शेतीसाठी लागणारे आदाने विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषी सुविधा पुरविले जातात. आता शेतीमध्ये काही प्रमाणात दारिद्र्य आढळते, त्यामुळे त्या ठिकाणी जे काही शेतीसाठी लागणारे जे काही साधन आहेत ते त्या ठिकाणी मिळवण्यासाठी सरकारने काही योजना पुरवल्या आहेत, सुविधा पुरवल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे म्हणून काही पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. म्हणजे किमान म्हणजे एखादा गहू असेल तो एवढ्याच किमतीपर्यंत विकला पाहिजे. जास्त झालं तर चालेल, कमी न होण्याची हे सरकारची धोरणे आहेत. त्यानंतर ग्रामीण कामे पाहूयात. ग्रामीण भागातील रस्त्याची बांधणी, लघुसिंचन सुविधा निर्मिती, ग्रामीण विद्युतीकरण म्हणजे सर्वांच्या ग्रामीणमध्ये लाईट यायला पाहिजे. काही भागामध्ये नाहीत आता सर्व ग्रामीण भागामध्ये पोचले, पण एक 100मधून 2-3 गावं असे त्या ठिकाणी अजूनपर्यंत विद्युतीकरण झालेलं नाही. इत्यादी कामावर गरीब रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आता एखाद्या ठिकाणी लाईट आलं तर त्या ठिकाणी उद्योग निर्माण होऊ शकतो. छोटासा उदाहरणार्थ, एक दळण दळायचं असेल, पिठाची गिरणी असेल, त्या ठिकाणी जी काही पिठाची गिरणी आहे ते लाईट वगैरे चालते, त्यामुळे त्या ठिकाणी लाईट नेलं तर त्या ठिकाणी तो रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर ग्रामीण औद्योगिकरण. तर ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे तुमच्या देखील गावात किंवा एखाद्या गावाचं उदाहरण घ्या, त्या ठिकाणी देखील आता साखर कारखाने किंवा कापड उद्योग इत्यादी स्थापना होताना दिसत आहेत, किंवा जो काय सोलार प्लॅन्ट आहे तो देखील काही गावामध्ये स्टेबल केला जात आहे. त्यामुळे तिथे त्याला ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरण म्हणतात. ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी लघुउद्योगांना व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन येतं. आता लघुउद्योग म्हणजे 2 ते 5 कोटीमधील जे काही उत्पन्नातील लोक असतात त्यांना लघुउद्योग म्हणतात. आता कुटीर उद्योग म्हणजे जे घरात वगैरे केले जाते त्यांना कुटीर उद्योग म्हणतात. त्यानंतर 5वा पाहूयात किमान वेतन. किमान वेतन म्हणजे आता एखादा कामगार आहे, तो एका ठिकाणी कामाला जातो, त्याला 50 रुपये दिले तर तो दिवसभर काम करणार नाही का? नाही. आता रोजगाराची वेतन क्षमता ही जवळपास 300पर्यंत आहे, 300-400पर्यंत, पण 50 रुपये दिल्यावर हे चालणार आहे का? नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं शोषण होत असल्यामुळे त्या ठिकाणी सरकारने काही कायदा संमत केले. 1948मध्ये किमान वेतन कायदा
समज झाला. त्या अंतर्गत मजुरांना न्याय मोबदला देण्याची तरतूद देण्यात आली आणि त्याच वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात त्या गरीब दारिद्र्यामध्ये निर्मूलन होत होते. त्यानंतर आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये गरिबांना सवलतीच्या दराने शिक्षा वाटप केंद्राद्वारे अन्नधान्य वितरण, म्हणजे शाळेत देखील काही प्रमाणात विद्यार्थी गरीब असला तरी त्या ठिकाणी अन्नधान्य दिले जाते. अन्नसुरक्षा उपलब्ध झाली. यामुळे गरीब कुटुंबामध्ये अन्नधान्याची निश्चिती झाली. बँकाचे राष्ट्रीयकरण, आता तुम्ही हे इंदिरा गांधींचा इतिहास वगैरे पाहत असताना त्यामध्ये पाहिलं असेल किंवा 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. पहा, आर्थिक अंतर्भाव करण्याच्या हेतूने गरीब लोकांना कमी व्याजदरात पतक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1969 व 1969 ते 1980 साली बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर पाहूयात प्रगतशील कर धोरण. प्रगतशील कर धोरण म्हणजे त्या कर जो काय आहे त्याला सुधारण्यात आला आहे. उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतशील कर पद्धत अंमलात आणली. जो काही उत्पन्न आहे त्याच्यात कमी जास्त न आणण्यासाठी त्या ठिकाणी जो काही उत्पन्नावरील कर घेतला जातो त्याच्यामध्ये काही प्रमाणात कमी आणण्यात आली. त्यानंतर आहे शिक्षण. प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांसाठी मोफत व सक्तीचे केले. म्हणजे 1 ते 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण हे मोफत व सक्तीचे आहे. पहा, विद्यार्थ्यांचे पटनोंदणी वाढवण्यासाठी शाळेमध्ये पेयजल, स्वच्छतागृह, मुलींना पटनोंदणी म्हणजे शाळेत मुलं यायला पाहिजे त्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह म्हणजे शौचालय किंवा लघवी वगैरे, मुलींसाठी मोफत शिक्षण मुला-मुलींसाठी दोघांसाठी आहे. पहा, मध्यान्ह भोजन हे सर्वांसाठी दिले जाते. त्यानंतर पाहूयात 10वा स्वस्थ गृहनिर्माण योजना. आता गरिबी निर्मूलनासाठी काही आवास योजना वगैरे तुम्ही ऐकल्या असेल किंवा घरकुल ही गोष्ट ऐकल्या असेल. ग्रामीण व नागरी भागातील गरिबांना पुनर्वसन कार्यक्रम व स्वस्त दरात घरे घेण्याची सुविधा पुरवली. त्यानंतर पाहूयात 11वामध्ये आरोग्याच्या सुविधा. पाहूयात, गरिबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने यांची स्थापना केली. तुम्ही देखील या दवाखान्यांना भेट देत जावा. जे काही सरकारची धोरणे आहे त्यामध्ये सहभागी होत जावा. सेलमध्ये जवळपास 5 रुपये केस पेपर घेतात. काही वेळेस काही प्राथमिक सेलमध्ये घेत नाहीत. पहा, त्यामुळे तेथे तुम्हाला फुकटमध्ये उपचार होत असते. तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. त्यानंतर आहे 12वा कौशल्य विकास आणि स्वरोजगार योजना. भारतात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास हा महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जातो. यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आता काही विकास कार्यक्रमामुळे देखील रोजगार निर्मिती होते. त्यामुळे त्या ठिकाणी गरिबी किंवा दारिद्र्य कमी प्रमाणात आढळते. या संधीमुळे लोक उद्योजकता आणि स्वयंरोजगाराची प्रोत्साहित करतात. आता या ठिकाणी हे करून मध्ये दिलेले आहे. अन्नसुरक्षेच्या खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने 3 रंगाचे रेशन कार्ड सुरू केले आहे. अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यानुसार उत्पन्न पातळीनुसार आधारित रेशन कार्ड रंग ओळखा. आता तुम्ही ओळखू शकता. पांढरे रेशन कार्डसाठी काही प्रमाणात वेगळे आहे. पण आता पांढरे हे जे काही रेशन कार्ड आहेत ज्यांना सरकारी नोकरी वगैरे आहे त्यांना भेटतं. पहा, केसरी हे मध्यमवर्गीय लोकांना भेटतं. पिवळे कार्ड हे जे काही दारिद्र्य आहे त्यांना भेटतं. पहा, त्यानंतर हे करून पहा आहे या ठिकाणी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासोबत जोड्या लावा. अन्न सुरक्षा, रोजगार व स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, आर्थिक समावेशन, गृहनिर्माण. आता हे जे काही सर्व मी वरती वाचले त्या ठिकाणी लिहू शकता. आता रोजगार हमी योजनामध्ये काय येईल? रोजगार येईल. सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना यामध्ये देखील रोजगार वगैरे येईल. पहा, हे तुम्ही करून या ठिकाणी लिहू शकता किंवा जोड्या लावू शकता. आता प्रधानमंत्री आवास योजनामध्ये सेकंड लास्ट पाहतो मी, त्यामध्ये गृहनिर्माण होईल. अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. आता माहिती आहे का तुम्हाला 17 ऑक्टोंबर हा जागतिक दारिद्र्य निर्मूलनाचा दिवस आहे. 17 ऑक्टोंबर जो आहे. त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा 17 ऑक्टोंबर. दारिद्र्यामुळे आर्थिक विकासात अडथळा निर्माण होते. दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमावर वेळोवेळी देखरेख करणे गरजेचे असे. यासाठी त्रुटी व प्रगती कमी करणाऱ्या घटकावर परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. जे काही सरकारी दप्तर आहेत त्यामध्ये काही वेळेस त्रुटी वगैरे येतात, त्यामुळे तेथे बदल घडवण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. त्यानंतर पाहूयात आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन. धडा या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, त्यामुळे थँक्स. त्यानंतर पाहूयात दारिद्र्याचे कारणेबद्दल टिपाल्या तुम्हाला येऊ शकतं. दारिद्र्याचे निर्मूलनासाठी सामान्य उपाय सविस्तर लिहा. हे सर्व मी इम्पॉर्टंट क्वेश्चन का देतो, हे सर्व तुम्ही सर्व व्हिडिओमधून इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट केला असेल तर यामध्ये तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो 100% तुमच्या पेपरमध्ये येत असतात. मी जो काही प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्याबद्दल या ठिकाणी प्रश्न टाकत असतो. तुम्हाला या बुकचं PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट देऊ शकता. त्यानंतर आता मी इथेच संपतो. जय हिंद, जय भारत.